हॅलो यूट्यूब फॅमिली, आज आपण आलेलो चाकणमध्ये. एक मशीनचा प्रॉब्लेम आला होता, ब्रेकडाऊन. हायड्रोलिक प्रेस आहे, ते अपडाऊन चालत नाही आहे. आपण त्याला आज चालू करणार आहे. हे तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दाखवत आहे ते हायड्रोलिक प्रेस आहे. ते हायड्रोलिक प्रेस आहे, हा त्याचा पॅनल आहे आणि ही त्याची हायड्रोलिक टँक वगैरे आहे. आज ब्रेकडाऊन आला आहे आणि तो आपल्याला ब्रेकडाऊन आपण आज जो अटेंड करणार आहेत त्याचं फंक्शन, अपडाऊनचं फंक्शन होत नाही आहे. आपण त्याचे PLCचे इनपुट आणि आउटपुट चेक करणार आहेत. आज प्रॉब्लेम काय झालं ते. चला मला तोपर्यंत आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत गप्पा मारूया. त्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे, तुम्हाला पण बघायला भेटेल. कंपनी ही कंपनी आहे, ते असं डब्बा बनवते. हे असा हा जॉब बनवते कंपनी. त्यासाठी ही मशीन यूज केलेली आहे. मग ह्या मशीनमध्ये हे हा डाय सेटअप असतो, हा डाय असतो. ह्याच्या कंपनी बनते. हे ऑइलचे डबे किंवा शाईचे डबे ती कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करते आणि त्या कंपनीचं आपल्याकडे इलेक्ट्रिकल मेंटेनन्सचं काम आहे. त्यासाठी मी आज ह्या कंपनीत ब्रेकडाऊन अटेंड करण्यासाठी आलो आहे. आणि चला म्हटलं तुमच्यासोबत दोन गोष्टी शेअर करूया. ही हायड्रोलिक प्रेस आहे आणि ही चालत नाही आहे. त्याचं आपण आज इलेक्ट्रिकलचं काम करणार आहोत. आपण आज बघणार आहोत त्याचं कंट्रोल वायरिंग बघणार आहेत, त्याचं आज पॉवर वायरिंग बघणार आहोत. ते अपडाऊन कशामुळे होत नाही, सोलर कॉईलचा प्रॉब्लेम आहे का, इनपुटचा प्रॉब्लेम आहे का, PLCचा. PLCचे इनपुट आउटपुट काही येत नाही आहेत. आपण ते आज चेक करणार आहेत. आपण इलेक्ट्रिकलचे काम करतो, तुम्हाला तर कंटिन्यू माहितीच आहे. पण त्यासोबत आपण फॅमिली ब्लॉगिंग पण करतो, तुम्हाला ते पण बघायला मिळत असेल. माझे रिअल लाईफ मी शेअर करत असतो. आपण इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे एक आपल्याला आवड आहे. आपण केलेल्या कामाचे व्हिडिओ पाठवायचे, शेअर करायचे, अपलोड करायचे. असेच माझी मी लाईफ जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. दिवसभराचं रुटीन, दिवसभराचे कामं मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. आज सकाळी आलेल्या मशीनचा एक प्रॉब्लेम सापडला. हायड्रोलिक पहिला तो पंप चालत नव्हता, त्याचा हा MCB खराब झाला होता. हा एक 40 अँपिअरचा MCB, तो व्यवस्थित वर्किंग करत नव्हता, तो चेंज केला. त्या ठिकाणी आपण 63 अँपिअरचा MCB लावला आहे. तरी पण आता हायड्रोलिक पंप चालतो आहे, पण त्याचं फंक्शन ऑन ऑफ होत नाही. आपण त्याचा आता सोलर कॉईलचं सप्लाय बघणार आहोत.